तू पडायचं नाही, पाडायचं आहे. मग तू अजून पडली नाहीस. पडणार तर तू आहेस. ये मैदानात. असं खेळात पण बदमाशी. फिरंग्यांनो, हे भगवंता, खरंच झाशीला अशी राणी मिळाली तर? गुस्ताखी माफ असावी हुजूर. चौसर मध्ये आपण आम्हाला नाही हरवू शकत. आम्ही हरतो, परंतु जिंकण्यासाठी मोतीबाई. मी तिला सोडणार नाही. जॉर्ज, आपण तिला नंतर पाहून घेऊ. आता इथून निघून जाण्यात छानपणा आहे. अरे अरे पकडा त्याला, पकडा. थांबा. पैस तुम्ही लोकांनी लावली होती आणि तुम्ही हरला आहात. So what? बाजूला रस्त्यातून नाही. माहिती आहे कोण आहेत ते? असेल कोणी. आम्हाला तर तुम्ही सगळे इंडियन एकसारखे दिसता. गुलाम. जो खेळ आम्ही कधी खेळलोच नाही, त्या खेळात आमच्या मनूने या फिरंग्याला हरवलंय. जाऊ द्या श्रीमंत सरकार, त्यांची ही जुनी सवय. जा फिरंग्यांनो, जा. नाही तात्या गुरु, ह्या लोकांनी आमच्या म्हातार बाबांची पगडी उडवली आहे आणि मग स्वतःच्याच खेळावर पैज लावली. पण जिंकलो आपण. आता ह्यांना पैजेनुसार स्वतःच्या हाताने तीच पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवावी लागेल. देवा शपथ पोरी, जी आग तुझ्या मनामध्ये भरली ना, ती जर आमच्या समद्यांच्या मनामध्ये जागी होईल तर या फिरंग्याला पळायला बी संधी नाही गावणार. चल मनू, श्रीमंत सरकार आपली प्रतीक्षा करत असते. आपले प्रशंसक या नात्याने आमची ही इच्छा आहे की आपण आमच्या नाट्यशाळेत सामील व्हावं आणि आमच्या पुढच्या नाटकात शकुंतलेची मुख्य भूमिका करावी. या नाचीसला विचार करण्याचा मौका तर द्या. आमच्याकडून आपण पूर्णपणे स्वतंत्र आहात, किंतु जर तुम्ही नकार दिलात तर झाशीच्या राजाच्या स्वाभिमानाला धक्का अवश्य लागेल. आम्ही देखील त्या परवरदिगारकडे हाच दुवा मागू की झाशीच्या राजाच्या खुद्दारीला धक्का लागू नये. ह्या पोरीने तर आज कमालच केली. कोणी पण आपल्या जागेवरून हलायचं नाही. What happened, Mr. George? गेम खेळायचा होता तर बरोबरीच्या माणसाशी खेळायचा. या ब्लड इंडियन्स सोबत खेळलात आणि हरलात. Shame on us. कोण होती ती मुलगी? ते तर आम्हाला ठाव नाही साहेब, ती कोण होती. पण ती जी कोणी होती, पोरीनं साक्षात दुर्गा मातेचं रूप धारण केलं होतं. Shut up! म्हणून तर गर्वाने आमची मान उंचावली आहे. गर्वानी मान उंचावली नाहीये, उलट समस्या आणखी वाढवल्या आहेत श्रीमंत सरकार. विश्वास नसेल तर हिला विचारा. ही मनू कैद्यांना घेऊन जाणाऱ्या गोऱ्या साहेबाचा त्याचा चाबूक हिसकावून त्याच्याशी लढायला तयार झाली होती. मग पळून मेळ्यात गेली आणि दुसऱ्या इंग्रजासोबत भांडण सुरू केलं. हे सगळे अपमान ते काही विसरून जातील? ह्या धूर्त गोऱ्यांना तर आपल्याला त्रास देण्याचा बहाणाच हवा असतो. आणि मनू हरली जरी असती तरी ते गोरे असं म्हणत आले असते की आमच्याशी मुकाबला करण्याचं साहसच कसं केलं. वाह जाऊबाई, सगळं कळत असून हिचीच बाजू घेते. आम्ही इथे इंदूच्या सोयरिकेसाठी आलो होतो. आता पाहालच, या धूर्त गोऱ्यांचं संकट कोसळेल आमच्यावरही आणि इथल्या भोळ्या जनतेवरही.